नमस्कार मंडळी, नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, आज परत एकदा तुमची आठवण आली आणि नवीन प्रसंग नवा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो। आजचा विषय थोडा इंटरेस्टेड आहे, तुम्हाला आवडण असा आहे, कौटुंबिक आहे, घर परिवारातला आहे, तुम्हाला आवडतो, आवर्जून तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, कमेंट सुद्धा असतात, चांगला आहे वाईट आहे, लाईक असतात, शेअरिंग असते, सबस्क्राईब पण असतात। त्याच्याबद्दल सर्व मित्रमंडळीचे पुन्हा एकदा आभार आणि साष्टांग नमस्कार सर्व बंधू भगिनींना। आज तसाच एक नवीन विषयाचा नवा व्हिडिओ घेऊन आलो, तुम्हाला आवडायजोगा विषय, हा विषय घरोघरी आहे, गावोगावी आहे, असाच एक इंटरेस्टेड विषय तुमच्यासाठी आणला। विषय साधा आहे पण गंभीर आहे, एकदम विषय परफेक्ट आहे। तुम्हाला मित्रमंडळी आहे, डायरेक्ट बोलतो, व्हिडिओ थोडा लांब झाला ना की मग माणसं नाराज होतात। मी तुम्हाला नाराज करायचा माझा कतई हेतू नसणार आहे आणि हेतू पहिल्यापासून नाही, पण तुमच्या समोर जे मांडायचंय, जे तुम्हाला आवर्जून सांगायचंय, जे सांगायची माझ्या मनात इच्छा आहे, ते एकदा का मी सांगायला लागलो ना, तुम्हाला बोलायला लागलो ना, तुमच्या पुढे विषय मांडायला लागलो ना, की आपसुक तो व्हिडिओ लंबा होत जातो। त्याला माझा पण नाविलाज असतो मित्रांनो, जाणून बुजून मी व्हिडिओ लंबा करत नाही, मोठा बनवत नाही, पण विषय तसा असतो म्हणून बनतो तो। चला जाऊ द्या, काही हरकत नाही, विषयाला हात घालू की बा तुम्हाला मित्र आहेत का? या भूतलावरच्या प्रत्येक प्राण्याला, मग प्राणी असल, माणूस प्राणी असल, चार पायाचे आणि 2 पायाचे, कुठलाही प्राणी असो, याला मित्र आहेत, मित्र आहेत। मांजराला असल, कुत्र्याला असल, या लहान लहान प्राण्याला मित्र आहे, मोठ्या बी प्राण्याला मित्र आहे, तसंच माणसाला पण मित्र आहे। पण माणसाचे मित्र कसे आहेत आणि काय हे तुम्हाला माहित आहे। माणसाचे मित्र, आता तुमचे मित्र कसे हे तर मला सांगता येणार नाही, पण माझे मित्र एवढे गलिच्छ, एवढे भांडकुदळ, एवढे तुसट स्वभावाचे, एवढे कलागती लावणारे, एवढे नाही तिथं बोट घालणारे, एवढं नाही तिथं तोंड खुपसणारे, असे माझे एवढे खूप खूप त्याला असं म्हणता येईल की बा हे सद्गुण नाही, सदाचार नाही, उच्च विचार नाही, विचार शून्य माणसं आमच्या वाट्याला आहे। त्याला नाविलाज आहे, मित्र झाले, मित्र बनवायसाठी काही एखादा काही कोर्स नाही, त्याची काही डिग्री नाही, त्याचे काही क्लासेस नाही, मित्र हे आपसुक बनतात। त्याचे विचार आपल्याला पटतात, आपले विचार त्याला पटतात, आणि ज्या वेळेस विचारायची देवाणघेवाण होते, ज्या वेळेस आपण आपला विषय त्याच्या पुढे मांडतो, त्याचा विषय ऐकून घेतो, सर्व काही एकमेकांच्या जुळवाजुळव एक घनिष्ठता तयार होते आणि मित्रता वाढते। असेच माझे सुद्धा मित्र, त्याच क्वालिटीचे, सज्जन नव्हे, सदाचारी नव्हे, परोपकारी नव्हे, कधी कोणाच्या कामी पडतील असे नाही, कोणाची तरी मजा घेतील असे माझे मित्र, कोणाचं तरी वाईट कसं होईल याच्यावर विचार करणारे माझे मित्र। म्हणून एक प्रसंग तुमच्या पुढे सांगायची इच्छा झाली। जो प्रसंग घडला, त्या मित्रानं कसं बोट घातलं, कसं तोंड खुपसलं, जिथं नाही तिथं कशी थिणगी टाकून वनवा पसरवला, हा एक व्हिडिओ तुमच्या समोर, हा एक विचार तुमच्या समोर, हा एक प्रसंग तुमच्या समोर सांगायची इच्छा झाली आणि तुमच्या पुढे आलो की खरंच माझ्या मित्राला समजायला पाहिजे। मित्रापासून मित्राच्या ठिकाणी, मित्राला आपल्या घरापर्यंत मित्र नसावा, मित्र जर बाहेर गेले असं ना तर तिकडच मित्र त्या गल्लीत असावा, पण मित्र घराच्या आत नसावा,
घराच्या चौकटीच्या बाहेर पुरला, पण घरात मित्रता आणायची नाही, मित्र घरात बी आणायचा नाही आणि त्याच्याशी 2 शब्द बोलायचे बी नाही. तुम्ही म्हणसान भाऊ हे काय सांगू राहिले, पण भाऊ नमस्कार करतो तुम्हाला, मित्राची मित्रता ही घरात नको, ती दारातच पाहिजे. कारण त्या क्वालिटीचे मित्र आहेत, जे मित्राला आपण घरात आणून जेव घालाव, चहा पाजाव, का काही एखादा चांगला वाईट विचार सांगाव, असे जर सद्गुणी मित्र असतील, सदाचारी असतील, सज्जन माणसं असतील, परोपकारी असतील, त्याला घराचे हात पाठ टाका बसायला, त्याला पाठ टाका, पाटावर बसून त्याला जेवण खावण द्या, चहा पाणी द्या. मी या मताचा माणूस आहे. पण मग मित्र एवढे खोडसाळ, एवढे तुसट, एवढे हरामी, एक प्रसंग तुमच्या समोर सांगायची इच्छा झाली की जेणेकरून तुम्ही त्याच्यातून काहीतरी थोडाफार हुशार व्हाल. तुम्ही पहिले तर हुशार आहे, खूप प्रगतशील माझे सगळे मित्र आहेत, पण हे जे मला भेटलेलं बॅकग्राऊंड, मला भेटलेले हे मित्र कशा खोडसाळपणातले आणि कशा खसालतीचे, हे तुम्हाला सांगायसाठी आवर्जून व्हिडिओ घ्यायचं ठरलं. सहज म्हणून तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, पण एक प्रसंग सांगतोच तुमच्या समोर, सांगायलाच पाहिजे. प्रसंग चांगला असेल वाईट असेल हे तुमच्या समोर मांडल्यानंतर तुम्हाला समजन. तसं जर तुमच्या पुढे मांडलं नाही तर कुठलाच प्रसंग, कुठलाच प्रश्न हा तुमच्या पुढे मांडला नाही तर समजणार नाही, आणि मग जर मांडलं नाही तर त्याचं उत्तर भेटणार नाही. बरोबर आहे ना? म्हणून एक प्रसंग तुमच्या समोर आणला. प्रसंग जरा थोडा वेगळ्या क्वालिटीचा आहे, पण तरी तुमच्या पुढे सांगणं एक माझं कर्तव्य समजतो. सतर्क करणं हे मी माझं भाग्य समजतो, कर्तव्य समजतो. काय आहे ना मित्रांनो, मग जे मित्र क्वालिटीचे आहेत, हरामी क्वालिटीचे, यायनं चांगल्या सुखी समाधानी संसार प्रपंचात गोडी गमतीनं आनंदानं राहणाऱ्या नवरा बायकोच्या मनात कशी लेंडी टाकायची. माणसं म्हणतात ना की दुधात लेंडी, साखरेत लेंड्या, हे आहे, हे मित्रच टाकतात. ह्या ज्या लेंड्या नावाच्या गोष्टी आहे ना, ह्या मित्राजवळ असतात. भाग्यवान माणसाजवळ नसतात, सदाचारी माणसाजवळ नसतात, सद्गुणी माणसाजवळ नसतात, सज्जन माणसाजवळ ह्या लेंड्या नाहीत. पण ह्या लेंड्या ह्या अशा हरामी मित्राजवळ आहेत. हे हरामी मित्राचं म्हणून एक उदाहरण तुमच्या समोर आणू राहिलो, सांगू राहिलो. प्रसंग तुम्हाला समजन असं आहे. लग्न झालं माझं, लग्न झालं, 2 लेकरं बाळ, सगळे सुखी कुटुंब, आनंदी, आनंदाचा माहोल, सगळं काही चांगलं असताना नॉर्मल एक गोष्ट घडली. नॉर्मल गोष्ट घडली, मी घडवली नाही, मनात तशी भावना नाही, कोणाचं वाईट व्हावं अशी इच्छा नाही. पण एखादी बाई आपल्याला समोरून जर बिचारी बोलली, दादा मामा काका बाबा जे आसन ते बोलले आपल्याला, तर आपण तिला बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे? बोलायला पाहिजे, बरोबर ना? एक बाई फक्त 10 मिनिटासाठी मोटरसायकलवर, तिला कोणी सोबती नव्हतं, मार्केटमधून गावात यायला. आमच्या भागात आम्ही जिथं राहतो तिथं मार्केट थोडं 10-12 किलोमीटरवर, तिला वाहन नव्हतं, म्हणून साहजिक तिनं मला आवाज दिला. मी गाडी थांबवली, ती बाई मागून बसली. वाटानं इतकी तितकी बोलचाल झाली. साधं बोलणं, सोजवळ बोलणं, पौष्टिक बोलणं, चांगल्या प्रकारचं बोलणं झालं. चावट चरबट वाईट वक्त काही नाही. पण त्या बाईला महाघरमा जात असताना तिच्या घरी दुसऱ्या गल्लीत घेऊन गेलो. तिला उतरवलं. उतरल्यानंतर ती 2 मिनिटं बोलत उभी राहिली. हे मात्र गल्लीतल्या मंडळीनं पाहिलं
आणि त्याच्या पोटातच सूळ उठला. सगळीकडे बोंबा बोंब झाली की या माणसाचं त्या बाईचं काहीतरी जांगड गुत्ताय. काय नाही मित्रांनो, परोपकाराची भावना असती. बहीण भावाचं सारखं बोलावं लागतंय, राहावं लागतंय. पण जमाना मोठा बेकार आहे. लोक वाईट खोडीचे, वाईट खसालतीचे, काय कवा कोणत्यावर कसा जाळा आणतीन, कसं ऑब्जेक्शन घेतीन सांगता येत नाही. माझं बी तेच घडलं. याच्या कानी त्याच्या कानी, त्याच्या कानी याच्या कानी, ह्या गल्लीलं त्या गल्लीलं, वरच्या गल्लीलं खालच्या गल्लीलं, सगळ्या गल्ल्यात बोंब झाली की या माणसाचं त्या बाईचं गुत्ता गुतला. त्या बिचारीच्या बी घरी भांडणं, आमच्या बी घरी भांडणं. नवरा बायकोची कटर दुश्मनी लागली आमची. ती माया वबाडाकडे पाहायना, माझी बी इच्छा व्हाय ना तिच्या तोंडाकडे पाहायला. काय करणार, कटकट सुरू झाली. लुचा लाच्या भांडणं तणं घरामध्ये घडू लागले. बायको सांगू लागली की एवढं गाव जर गाऊ राहिले तर तुमचं त्या बाईचं काहीतरी कुठं टाका जुटेल आहे. तुमची खसालत बेकार आहे, तुम्ही छिनाल माणसं आहे. बाईच्या तोंडाला हात लावता येत नाही मित्रांनो. काय काय ऑब्जेक्शन घेऊ लागली आणि सर्व ऑब्जेक्शन सगळ्या पदव्या मला बहाल केल्यानंतर माहेराला निघून गेली. आता माहेराला निघून गेली, बदनामी झाली, सर्व झालं. तरी बी मी झक मारून सासरवाडीला गेलो. तिथल्या मंडळीच्या पाया पडलो, हात जोडले आणि बा माझ्याकडून तर झालं नाही, पण तुम्हाला जर वाटतंय तर असं पुन्हा कदापिही होणार नाही असं त्याला म्हणून त्याच्या पाया पडून 4 लोकांना विनंत्या करून बायको घेऊन आलो. परत पुन्हा आमचा संसार बहरायला सुरुवात झाली. आनंदी आनंद, सगळं घरभर बिलकुल सगळे सुखात समाधानानं नांदू लागलो. माझे बी मुलं मोठाले झाले, ड्युटीला लागले, नोकरीला लागले. त्या बाईचा बी एक लेक डॉक्टर झाला. डॉक्टर त्याईनं गावामध्ये पेढे वाटणं सुरू केले. अमुक अमुक बाईचा पोरगा डॉक्टर झाला. डफडं लावलं, ढंकनाक नकनाक ढंकनाक नकनाक वाजत गाजत शिरणी वाटणं चालली. सगळे लोक पेढे घेऊ लागले. आमच्या दारातून गल्लीनं चालली शिरणी वाटत. बायको एकीकून उभी, एकीकून मी उभं, दरवाजाच्या 2 कोपऱ्याला दोघं. ते माणूस आला, घ्या शिरणी. असं वाटत होतं की लंबा हात करावा आणि द्या पेढा म्हणाव, पण बायको उभी येतं जागेत नुसता असा हात केला. काय करणार आहे, तेवढी इजाजत नाही डोक्यानं मेंदून दिली की लंबा हात करून घे. जमत नाही. बायको मोठाले डोळे करून पाहत होती. म्हणलं जाऊ द्या. घेतला पेढा, तोंडात टाकायचं तर बायकोनं असं पाहिलं की बंदी पृथ्वी तिच्या डोळ्यात जाऊन बसन अशा याच्यात पाहिलं. ते पेढा धरला, खाली टाकून दिला. कशाला खाणार आहे? ज्या पेढ्याचं विष आपल्या संसारात पांगल्या जाणार आहे ते पेढा नाही खाल्लेला पुरला, टाकून दिला. आणि आत जायला निघलो. बायको तर आत कवाडाच्या आत जाती का ना जाती तर मित्र आला आणि मी दारातच आहे. मित्र आला म्हणतो नमस्कार भाऊ. म्हणलं नमस्कार, अभिनंदन म्हणे तुमचं. म्हणलं कस काय? पोरगा डॉक्टर झाला ना तुमचा पोरगा. काही घेणं या गोष्टीचं, काही देणं या गोष्टीचं, काही काम आहे या गोष्टीचं. घातलं ना बोट, खुपसलं ना मुंडकं इथं. पोरगा तुमचा डॉक्टर झाला असं म्हणता क्षणी बायको खडकन बाहेर आली. माझ्याकडे मोठाल्या डोळ्यात पाहिलं. मी लगेच घरात गेलो. पुन्हा वाद सुरू झाला, पुन्हा भांडणं चेतले, पुन्हा भांडणं विकोपाला गेले. आणि सुखी संसार जो होता तो पुन्हा आमचा दुखी संसार झाला. परत पुन्हा ती उठली, मारायला चालले गेली. आता परत कधीच येणार नाही म्हणे. माझा काही दोष, माझा काही गुन्हा, म्या काय केलं? ते झक मारली त्यानं, ते आलं. काही गरज आहे बोलायची? काहीच नाही ना. काय गरज आहे दारात येऊन म्हणायची की तुमचा पोरगा डॉक्टर झाला?
अरे त्या बाईचा झालाय, मा नाही झाला. पण अक्कल नाही ना, अक्कल शून्य माणसं असतात असे काही मित्र. म्हणून मित्र हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणला की जेथं तोंड नाही खोपसायचं, जो शब्द नाही वापरायचा, असे शब्द हे हरामखोर मित्रमंडळी वापरती आणि त्याच्याचे दुष्परिणाम मग आपल्याला भोगावे लागतात. असा हा प्रसंग मित्र तुमच्या पुढे सादर केलाय, तुम्हाला सांगलाय. तुम्हाला कसा वाटलाय? खरंच मित्रमंडळी अशा क्वालिटीची असली पाहिजे का परोपकारी असली पाहिजे, जीवाला जीव देणारी असली पाहिजे? हे एकदा मला कमेंटमध्ये सांगा दादा हो. मी तुमच्या कमेंटची आवर्जून वाट पाहतोय. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा, मित्राला शेअर करा, पण चांगल्या क्वालिटीच्याच मित्राला शेअर करा, अशा भारघऱ्या मित्राला शेअर करू नका. जर आवडला असेल ना तर सबस्क्राईब बी मात्र अवश्य करा दादा. चला, काय हरकत नाही. भेटूया परत पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.